साथियो, देव, जात आणि धर्म या गोष्टी आपण मानतो, म्हणजे बहुसंख्य लोक मानतात. परंतु या सर्व बाबी ज्या आहेत, देव, धर्म किंवा जात, या वास्तवात आहेत का? ते आपल्याला दिसतात का? आपल्याला देव दिसत नाही, जात दिसत नाही आणि धर्मही दिसत नाही. आपण या सगळ्या गोष्टी मानतो, म्हणजे आपण कल्पनेला मानतो की प्रत्यक्षामध्ये दिसतंय म्हणून मानतो. देव आपण मानतो, बहुसंख्य लोक देव मानतात, परंतु देव न दिसता मानतो आपण. जी गोष्ट दिसत नाही ती मानणं, किंवा जिचा आपल्याला स्पर्श होत नाही. हवा किंवा वारा आपल्याला दिसत नाही, परंतु आपल्याला कळतं, शरीराला लागतं, हवा आली की हवा आली असं म्हणतो आपण. परंतु देवाचा स्पर्श कुठेही दिसत नाही. आणि म्हणून ही कल्पना आपण उराशी बाळगतो, त्या कल्पनेच्या भोवती आपलं सगळं जीवन राबवतो की देव आहे, देव सगळं करतो, देव सगळं पाहून घेईल. सगळ्या धर्मामध्ये अल्लाह देखलेगा किंवा इकडे देव देव ठरवतो वगैरे अशा गोष्टी असतात. परंतु या सर्व गोष्टी न दिसताही आपण मानतो, म्हणजे असत्याला सत्य मानतो की नाही. जात आहे, जी जात आपल्याला दिसत नाही ती आपण मानतो, आणि प्रत्येकाला असं वाटते की मी या जातीचा आहे. काहींना जातीचा गर्व असतो की आमची जात उच्च आहे, परंतु काही जातींना असं वाटतं की आम्हाला नीच म्हणतात, आम्हाला अस्पृश्य म्हणतात. पण अस्पृश्यता दिसत नाही, उच्चता पण दिसत नाही. उच्च जातीय लोक उच्च दिसतात का, असतात का? कुठल्या अर्थानं? त्यांची उंची जास्त असते, त्यांची अक्कल जास्त असते, त्यांचा मेंदू मोठा असतो, असं काहीच नसतं. जगातील सर्व मानवाचा मेंदू जवळपास सारख्या आकाराचा आहे. थोडाफार फरक असतो, परंतु मेंदूच्या आकार सगळ्यांचा सारखा आहे. आणि म्हणून कोणाचाही जातीप्रमाणे, धर्माप्रमाणे, वंशाप्रमाणे मेंदू नसतो. काही लोक प्रगती करतात, ते मेंदूचा वापर करतात म्हणून जास्त प्रगती करतात. पश्चिमेच्या लोकांनी जास्त प्रगती केली, ते धुवाधार होते, ते आक्रमक होते म्हणून त्यांनी प्रगती केली. आक्रमक लोक प्रगती करतात. आपल्या देशातले पण जे लोक बहुसंख्य लोकांना खाली म्हणतात, नीच म्हणतात, ते आक्रमक आहेत. त्याच्यामुळे आपण असं दिसलं पाहिजे, ज्या गोष्टी दिसत नाही पण त्या मानतो आपण, त्या गोष्टी चुकीच्या आहेत. असत्यांना सत्य म्हणतो आपण. जी दिसत नाही त्याला दिसते म्हणतो, त्याचा परिणाम होतो. देव न मानता देव आमचं वाईट करतो, देव आमचं चांगलं करतो असं म्हणणं म्हणजे देखील खोटं आहे. तुम्हीच तुमचं चांगलं किंवा वाईट करू शकतात, तुम्हीच स्वतः प्रगती करू शकता. देव कोणाचीही प्रगती करत नाही. देव स्वतःचं मंदिर पण बांधत नाही. आपण मंदिर बांधतो, दगडाला शेंदूर लावला की त्याचा देव होतो. शेंदूर आणि दगड अलग अलग असतात तेव्हा दोन देव नसतो, पण शेंदुरामुळे देवाची भावना निर्माण होते की हा देव आहे, त्याला नमस्कार करतात, उदबत्त्या लावतात, तिथे मंदिर पण बांधतात. अशा प्रकारे देवाचं अस्तित्व, नसलेल्या देवाचं अस्तित्व आपण मानतो. म्हणजे आपण कल्पनेच्या भोवती जीवनाला वापरत असतो. आपलं जीवन आपण जे जगतो ते जातीच्या कल्पनेला धरून जगतो, देवाच्या कल्पनेला धरून जगतो. धर्म देखील कल्पनाच आहे. धर्म नैसर्गिक नाही आहे, जात नैसर्गिक नाही आहे. तुमचे सगळे शरीर जे आहे ते नैसर्गिक आहे. कुठल्याही धर्माच्या स्त्रीपासून कुठल्याही धर्माच्या पुरुषाला लग्न करू शकतात. कुठल्याही जातीचा पुरुष आणि कुठल्याही जातीची स्त्री यांच्यामध्ये विवाह झाला तर त्यांना संतती होऊ शकते. जातीचं अवयव वेगळा असतात, जातीप्रमाणे काही लिंगभेद किंवा असं काही असतं, तर तशा प्रकारे काही संतती झाली नसती. म्हणजे बायोलॉजिकली सगळ्या जाती, सगळ्या धर्माचे लोक समान आहेत, शरीरदृष्ट्या सगळे समान आहेत. ही नैसर्गिक प्रत्यक्ष जी बाब आहे
ती आपण मान्य न करता कल्पनेच्या भोवती गरगर फिरत राहतो. देवाला नसलेल्या देवाची मंदिरं बांधतो, त्याच्यापासून अपेक्षा करतो. हे सगळं खोटं आहे. जात धर्म आणि तुमचा देव हे सगळे कल्पना आहेत. म्हणून काही लोक देव न मानता प्रगती करतात. उदाहरणार्थ पेरियर रामस्वामी यांनी दक्षिणेमध्ये नो गॉड मुवमेंट, देर इज नो गॉड, कुठला देव वगैरे नाही आहे, अशा प्रकारचा मोठा प्रचार केला. आणि आपण पाहतो की तामिळनाडूचे बहुजन लोक हे जास्त प्रगतीवर आहेत. उत्तरेच्या गंगेमध्ये जाणारे, कुंभमेळ्यामध्ये जाणारे लोक हे मागास वृत्तीचे आहेत. ते कल्पनेच्या भोवती स्वतःला फिरवतात आणि अशा प्रकारे ते स्वतः फसत असतात. म्हणून आपण विचार केला पाहिजे की देव धर्म जात या कल्पनेचा विसर करा, संपवा. मनातून जात संपली तर जात संपेल. सगळ्यांची शरीरं सारखीच आहेत, म्हणून सगळे समान आहेत. कुणाचाही जातीवरून अपमान करणं, कुणालाही जातीवरून पाया पडणं त्याचा, हे दोन्ही चूक आहेत. हे मान्य करायला पाहिजे.